आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. बंदूक से नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. फोन तुम्हीच केला होता? हो साहेब, मीच केला होता फोन. आपण कोण? मी या लॉचा मॅनेजर तरस. गेले 3-4 वर्ष मी येतच काम करतोय. कुठला तरी कस्टमर दरवाजा उघडत नाही असं म्हणालात. हो साहेब, मीच म्हणालो होतो. आश्चर्य आहे, काहीच खाणाखुणा दिसत नाहीये, झटापट तर झालेली नाहीये. खून झाला असेल तर ना, खुनी येणार कुठून आणि जाणार कुठे? या खोलीला एकच दरवाजा आहे आणि तोही आतून बंद होता. डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे सापाचं विष आढळलंय. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. चालेल. आणि मॉप पण क्लिअर करा सगळी. ओके. शरीर काळं निळं पडलेलं म्हणजे विषप्रयोग. मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला दिली आहे. सांगलीला जाऊन आम्ही ती जागा चेक करून येऊ का? चांगली आयडिया. आणि हो, त्या शरद साठेच्या नातेवाईकांना त्यांची बॉडी ताब्यात द्या. ओके सर. एवढी डोकेफोड करूनही शोध लागत नाहीये. लागला तर एवढाच की दोघांच्या मृत्यूमध्ये साम्य आहे. हो, आणि महत्त्वाचं म्हणजे दोघेही जमीन खरेदी करायला आले होते आणि दोघांनीही जुगल पांडे नावाच्या इस्माकडनं ही जमीन खरेदी केली. पण अशा नावाची जमीनच अस्तित्वात नाहीये सर. याचा अर्थ जमीन खरेदीत फसवलाय. मारलं गेले. सापाचं विष म्हणजे हा जमिनीला मिळालेला ॲडव्हान्स घेतल्यावर लोकांना सापाचं विष देऊन मारून टाकायचं. ते आपली जबाबदारी वाढली आहे. कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर या जुगल पांडेला अरेस्ट केला पाहिजे, नाहीतर आणखीन एका माणसाचा बळी पडेल. ओके सर. सर, खरेदी खताप्रमाणे त्याचा ॲड्रेस आहे 204 प्लॉट रेडवेल खंतान. येस, कम ऑन, गो अहेड. तो निसटण्याच्या आत त्याला अरेस्ट करा. ओके सर.
सरांना फोन करावा माझ्या मते. करा. अजून कसा आला नाही फोन? जुगल पांडे पळून गेला की काय? हॅलो, सर बोल अजय, सापडला का? नाही सर, हा पत्ता चुकीचा आहे आणि इथं कोण माणूसही नाहीये त्या नावाचा. तिकडे सर. हा सर, 204 नंबरचा प्लॉटच नाहीये सर. हो, इकडे फक्त 140 नंबर पर्यंतच प्लॉट आहेत आणि दिलेला पत्ता आणि नाव सगळं खोटं आहे सर. ओके. सर हॅलो सदाशिव, मी अमर विश्वास बोलतोय. माझं एक काम आहे तुमच्याकडे, कराल? तुमचं कापडाचं मोठं दुकान आहे ना, त्याचा पत्ता द्याल? सांगा. थँक्यू. चला, निदान आता तरी काहीतरी खाऊया, नाही का? या जुगल पांडेच्या तर आता जसं काय तो तुला जेवायच देणार होता. तसं नाहीये रे. अरे त्याला द्यायचं होतं ना, तर सगळं चुकीचं द्यायचं ना. आईला फक्त प्लॉटच नंबर चुकीचा दिलाय. हुशार आहे म्हणून असं केलंय. हो ना? जास्त कौतुक करू नको त्याचं. नाव पण फेक आहे त्याचं. चला चला बसा गाडीत. शोध शोध नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी समीर जाधव. अच्छा अच्छा. एकदम घरी आलात म्हणून विचारतो, काही काम होतं का? तुम्ही ही जाहिरात तुम्हीच दिली होती ना? हां हां हां, बसा बसा बसा. अगोदर ही जाहिरात मीच दिली होती. कल्याणजवळ एक मोकळी जमीन मला पाहिजे त्या संबंधात. काय, माझा एक कपड्याचा मोठा बिझनेस आहे, त्याच्यासाठी गोडाऊन बांधायचं आहे. शिवाय ऑफिससाठी मोकळी जागा पाहिजे म्हणून मी ही जाहिरात दिली होती. हो मग आहे ना, एकदम मोक्याची जागा आहे. काय म्हणता? पण त्याची किंमत किंवा ती किती गुंठे आहे, किती एकर आहे, काय सांगू शकाल का? त्याचं काय आपलं की मला थोडी पैशांची अडचण आहे, म्हणून ती जमीन विकावी लागते. पण सौदा झाला ना तर तो लगेच करावा लागणार आहे. आणि काय की रक्कम रोखच लागेल. हा, कॅशचा प्रॉब्लेम नाहीये. कॅश आम्ही कधीही देऊ शकतो.
पण त्याच्यावर तुम्ही पेपर दाखवले पाहिजेत. तुमचा 7-12, फॉर्म नंबर 6, फॉर्म नंबर 8, गट बुकाचा नकाशा असेल तर मी ती जमीन ऑर्डरमध्ये आहे समजेल ना. हे बघा, तुम्ही इथं बसा. माझे मोठे बंधू जगदीश येईपर्यंत मी पैशाची व्यवस्था करतो. बसा तुम्ही. एक मिनिट, हे कागदपत्र पाहून घ्या. अहो, 5 लाख ऍडव्हान्स म्हणून पुरतील मला वाटते तुम्हाला. हो हो, चालेल ना. हा, तुम्ही बसा, मी आलोच. हो. अरे भाऊ, तू आलास? हो, ते जागा देणार कुठे? हे नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? समीर. हो, मी जगदीश. भाऊ, हां, हे जागेचे पेपर्स. ओके. तू जमीन बघ, हां. तुला पसंत पडली तर बयाना चिठ्ठी करून टाकायची. पेपर्स ऑर्डर मध्ये आहेत, पैसे मी देतो. ठीक आहे, चला आता जागा बघायला जाऊया. चला. चला. वा साहेब, जागा तर आपल्याला खूप आवडली. आता व्यवहार पूर्ण करून टाकूया. हो. हे कागदपत्र खरेदी खताचे. ठीक आहे, आधी तुम्ही सह्या करा. गुड. आता मी सह्या करतो. हो. चला, व्यवहार पूर्ण झाला. लिखापडीचा. आता कॅश द्या त्यांना. मोजायची गरज नाही आहे काही गरज नाही, विश्वास ठेवा. ना. ओके, मग आता सेलिब्रेशन करूया. शुअर. इथे दूध छान मिळतं. मी आणतो ना तुमच्यासाठी. ओके, राहू द्या. काही काळजी करू नका. थँक्यू. वेलकम. कमाल आहे, एवढा मोठा व्यवहार केला आपण आणि मी एकट्यानेच सेलिब्रेट करायचं. कमॉन, तुम्ही पण घ्या. मी दुसरं मागवतो ना. मी तुम्ही अरे अरे, यातला अर्ध घ्या. नाही, नको, माझं काय रोजच आहे. कमॉन, घ्या, यातला अर्ध घ्या. एक मी दुसरं मागवतो, तुम्ही घ्या. तूच काय मागवशील तू? काय झालं? काय झालं? काय पण हो, पण काय झालं ते तर सांगा मला. मीर जाधव उर्फ जुगल पांडे. हा, हे बनावट खरेदी खत. असंच खरेदी खत आम्हाला रामचंद्र पाटील आणि शरद साठे यांच्याकडे सापडलं. यावरचं तुझं हस्ताक्षर, ग्लासवरचे तुझे फिंगरप्रिंट्स,
आणि सापाचं विष. काय पांडे साहेब, आता पोलीस कस्टडीत चलायचं आणि सगळं काही कबूल करून टाकायचं. घेऊन जायला. शोध शोध साहेब, मी नागनाथ कांबळे एका चांगल्या कंपनीत मॅनेजरच्या पोस्टवर होतो. रिसेप्शनमुळे मला काढून टाकण्यात आलं. हो, रस्त्यावर आलो होतो साहेब मी. काय करणार, माझी बायका पुढे उपाशी राहिली असती. जमिनीच्या खरेदी विक्रीचा अनुभव होता पाठीशी. म्हटलं हेच करायचं. ऍडव्हान्स घेतला की तेव्हा वाटलं सुटलो. पण नंतर कळलं की खरेदी खत तर पाटलांकडेच आहे. मी आज न उद्या पकडला जाणार होतो. म्हटलं की व्यवहार झाला की पाटलांना विषाचा ग्लास देईल. मग कसा झाला तुमचा प्रवास? एकदम मस्त, छान पैकी, काही प्रॉब्लेम नाही. मग आपल्या त्या ठरलेल्या पैशांचं? हा, आणलेले आहेत, एकदम रेडी आहे साहेब, काही टेन्शन नाही. हे घ्या, अगदी मोजून घ्या. हे बरोबर आहेत ना? एकदम साहेब, काही चिंता नाही, एकदम नक्की विश्वास. अरे पण हा, अहो तयार आहे, घ्या. शुभस्य शीघ्रम. आणि उरलेले पैसे लगेच साहेब, त्यावेळी तुम्ही व्यवहार पूर्ण करा, लगेच देतो मी. ओके. पैशाचं काही टेन्शन नाही, तुम्ही चिंता करू नका. चला आता सेलिब्रेशन करू. नको साहेब, काय आहे, मला जायचं आहे गावाला. उगीच आता वाटेमध्ये नको असं. हो, या हॉटेलमधलं दूध फार फेमस आहे. हो, मी स्वतः आणतो ना तुमच्यासाठी. हा, चला, तुम्ही म्हणता तर तुमच्या शब्दाला मान्य दिला. घ्या. ओके. पांडुरंगा, हे काय, तुम्ही नाही घेत का दूध? नाही, मी नाही घेत. का? घ्या ना. बरं नाही हो. चला, तुम्ही म्हणता तर. छान आहे ना? वा, खरोखर मस्त आहे. बरं साहेब, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. थँक्यू. ओके, थँक्यू. आता मी कुठेही अडकणार नव्हतो. पहिला गेम बसला म्हणून मी शरद साठेंचाही गेम प्लॅन केला.
जर व्यवहार झाला असता ना तर मी माझं नीट आयुष्य जगू शकलो असतो. अच्छा, दुसऱ्याला मारून नीट जगता येतं? साहेब साहेब माझं चुकलं. अरे असं चुकलं म्हणून त्या दोघांचे जीव परत येणार आहेत? साहेब मी नीच आहे, नराधम आहे. द्या मला फाशीची शिक्षा द्या. नाही नाही जगायचंय मला. पैसा माणसांच्या आयुष्याशी खेळतो. त्याचा हव्यास धरला तर तो माणसालाच खेळणं बनवतो, गुन्हे करायला भाग पाडतो. पैशापेक्षा माणसांना किंमत द्या, नाहीतर हाती काहीच उरणार नाही. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय ते? मी तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करीन आणि मीडियाला सुद्धा तुमचे सगळे प्रताप सांगेन. तिची सही नाहीये. आणि 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 काय? खोटं आहे सगळं. हा रिपोर्ट खोटा आहे.